नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शांभवीज अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला बघायचं ते म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्री. आता कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपण गेल्या वर्षी काय बघितलं होतं, तर गेल्या वर्षी आपल्याला फक्त पॉईंट्स कुठल्या प्लेनमध्ये आहे, त्याचे कोऑर्डिनेट काय असतील हे आपल्याला माहिती होतं. यावर्षी आपल्याला काय बघायचं तर त्याच्यामध्ये थोड्याशा ॲडव्हान्स गोष्टी आपल्याला शिकायच्या. काय त्याच्यामध्ये पहिल्यांदा डिस्टन्स फॉर्म्युला दिलेला आपल्याला. डिस्टन्स फॉर्म्युल्यावरती आधारित आपल्याला 5.1 जो आहे तो प्रॅक्टिस सेट करता येईल. आता डिस्टन्स फॉर्म्युला कसा वापरायचा बघा. एक फॉर्म्युला दिलेला आपल्याला, 2 पॉईंट्स असतील एका प्लेनमधले. समजा एक्स आणि वाय आपल्याकडे कोऑर्डिनेट्स आपण काढले, प्लेन काढलाय. आता या प्लेनमध्ये कुठेही 2 पॉईंट्स असतील, एक इथे असेल. त्या 2 पॉईंट मधले डिस्टन्स काय असेल असं विचारलेलं असेल तुम्हाला. एक इथे असेल, त्या 2 पॉईंट मधले डिस्टन्स काय असेल, या 2 पॉईंट मधले डिस्टन्स काय असेल. दोन कुठल्याही एका प्लेन मधल्या कुठल्याही 2 पॉईंट मधले डिस्टन्स काढण्यासाठीचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. तर तो फॉर्म्युला काय, समजा 2 पॉईंट आपले ए आणि बी. समजा ए चे निर्देशक आहेत x1 आणि y1, x1 आणि y1, आणि बी चे निर्देशक आहेत x2 आणि y2, x2 आणि y2. तर डिस्टन्स कसं काढायचं, तर डिस्टन्स काढण्यासाठी एक सरळ फॉर्म्युला आहे आपल्याकडे. डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. बघा काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला, डिस्टन्स बिटवीन ए बी इज इक्वल टू इन रूट x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. दोन बिंदूंमधलं अंतर काढायचं होतं आपल्याला. अंतर काढण्यासाठीचं सूत्र आपल्याला इथे मिळाले अंतराचं. आता हे अंतर सूत्र कसं मिळालेलं बघा. पहिल्यांदा चे जे काय कोऑर्डिनेट त्यांची वजाबाकी, x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. मग आता हे सूत्र वापरून आपल्याला 5.1 जो आहे तो करायचा आहे. बघा 5.1 मधलं पहिलं क्वेश्चन काय केलं आपल्याला, दोन पॉईंटचे पेअर केलेले आहेत, ए बी, पी क्यू आणि आर एस. 3 गणिते सुरुवातीची. याच्यामध्ये काय तुम्हाला काढायचं तर डिस्टन्स काढायचं दोघांमध्ये. डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचं आपल्याला आणि डिस्टन्स काढायचं दोघांमध्ये. आता हे गणित करत असताना काय सरळ फॉर्म्युलामध्ये किमती ठेवायची आपल्याला इथे. आता x1 y1 काय आहे हे आपल्याला फक्त इथे लिहावं लागेल. हिअर x1 इज इक्वल टू, x1 म्हणजे काय, आता पहिला एक बिंदू घेतला आपण समजा ए, तर x1 त्याचा x कोऑर्डिनेट 2, y1 त्याचा y कोऑर्डिनेट 3 दुसऱ्यासाठी, अँड x2 इज इक्वल टू याचा x कोऑर्डिनेट आणि y2 म्हणजे त्याचा y कोऑर्डिनेट. एवढ्या किमती आपल्याला इथे मिळाल्या. आता बाय डिस्टन्स फॉर्म्युला किमती कशावरून काढणार आहे आपण, तर डिस्टन्स फॉर्म्युला वापरून काढणार आहे. काय काढायचं, डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू इन स्क्वेअर रूट, फॉर्म्युला लिहूया. x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. किमती ठेवूया एकेकाच्या. काय मिळते बघा, x2 ची किंमत किती आहे 4, वजा x1 2 चा वर्ग आहे, अधिक y2 ची किंमत आहे 1, y1 ची किंमत आहे 3, 1 वजा 3 त्याचा वर्ग. आता इथे आधी वजाबाकी करूया मग वर्ग करूया. 4 वजा 2 म्हणजे 2, हे 2 चा वर्ग, अधिक 1 वजा 3 म्हणजे वजा 2, वजा 2 चा वर्ग. 2 चा वर्ग किती येते बघा, 2 चा वर्ग येईल 4, वजा 2 चा वर्ग सुद्धा किती येते तर 4 येते. मग किती आलं तुमचं उत्तर, तर वर्गमुळात 4 आणि 4 म्हणजे 8. आता याला शॉर्ट फॉर्म मध्ये अजून काय करता येते का आपल्याला, तर करता येते. काय अवयव पडतील 8 चे, 4 आणि 2. मग काय बाहेर निघतं, या वर्गमुळात 4 साठी बाहेर निघाले 2, वर्गमुळात काय राहिलं 2, म्हणजे 2 वर्गमुळात 2 किंवा 2√2 असं आपलं उत्तर आलं. दुसरं पण सेम असंच गणित, काहीच फरक नाही मध्ये, किमती फक्त शोधायच्या आणि लिहायच्या. x1 ची किंमत, अजून एक गोष्ट इथे वजा अधिक मध्ये गडबड करू नका, वजा अधिक मध्ये कन्फ्युज होऊ नका, त्याच्यामुळे तुमचं गणित चुकण्याची शक्यता खूप जास्त आहे. x1 ची किंमत आहे -5, y1 ची किंमत आहे 7, x2 ची किंमत आहे -1, y2 ची किंमत आहे 3. कशावरून लिहिणार आहे आपण, बाय डिस्टन्स फॉर्म्युला. काय मिळतं आपल्याला, डिस्टन्स बिटवीन कोणासोबत आहे पी आणि क्यू इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहूया. x2 मायनस x1 स्क्वेअर प्लस y2 मायनस y1 स्क्वेअर. किमती ठेवू एकेकाच्या. x2 ची किंमत किती आली बघा, -1. आता
x1 ची किंमत इथं ऑलरेडी वजा आहे, इथं पण वजा आहे. वजा वजा काय होईल आता इथे अधिक, वजा वजा अधिक 5 वर्ग अधिक y2 वजा y1. y2 ची किंमत आहे 3, y1 ची आहे 7. 3 वजा 7 त्याचा वर्ग बरोबर काय मिळतं आता इथे वजा 1 अधिक 5 म्हणजे 4. 4 चा वर्ग अधिक 3 वजा 7 म्हणजे वजा 4. वजा 4 चा वर्ग. 4 चा वर्ग किती 16 अधिक वजा 4 चा वर्ग पण 16. 16 अधिक 16 म्हणजे वर्गमुळात 32. त्या वर्गमुळात 32 लाच आपल्याला कसं लिहिता येते तर 16 गुणिले 2. 16 साठी वर्गमुळात बाहेर काय मिळेल 4 म्हणजे उत्तर काय मिळते आपलं 4 वर्गमुळात 2. तिसरं गणित बघ. r आणि s असे दोन पॉईंट दिलेले आपल्याला. इथं पण x1 आणि y1 ची किमती काढूया. x1 is equal to 0, y1 is equal to -3 and x2 is equal to 0, y2 is equal to 5/2. Therefore, by distance formula काय सांगते फॉर्म्युला आपल्याला डिस्टन्स बिटवीन r and s is equal to in square root x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square is equal to किमती ठेवा एक पेक्षा. x2 ची किंमत आहे 0 मायनस x1 ची किंमत आहे 0, 0 minus 0 whole square plus y2 5/2 मायनस 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 काय होईल इथे +3 स्क्वेअर. 0 स्क्वेअरचा 0 होऊन जाईल. काय राहते तर 5/2 + 3. आता याचं समेशन करा कशी मिळते बघा. छेद सारखा नाही आहे, छेद सारखा केला आपण ते गुणाकार करूया. 5 × 5 आणि 3 × 2 = 6 याचा वर्ग आहे म्हणजे काय मिळते तुम्हाला 6 आणि 5 11. 11च्या दिसताना 2 आणि त्याचा वर्ग. आता वर्गमूळ आणि वर्ग कॅन्सल होईल, फक्त बाहेर काय मिळेल तुम्हाला तर 11च्या दिसताना 2. आता याला अजून छोटं रूप पाहिजे असेल तर 5.5. पुढचं गणित काय दिलं बघा आपल्याला. l 5 + 8 m - 7 - 3 दिलेलं आहे. काय मिळेल त्याच्यामध्ये आता here x1 is equal to 5, y1 is equal to -8, x2 is equal to -7, y2 is equal to -3. By distance formula काय मिळतं आपल्याला डिस्टन्स बिटवीन l and m is equal to in square root x2 minus x1 whole square plus y2 minus y1 whole square. किमती ठेवूया एक आता. x2 ची किंमत किती आहे आपल्याकडे -7, x1 ची 5 प्लस y2 -3. आता y1 ची किंमत मायनस असल्यामुळे मायनस मायनस काय होईल ते प्लस. बेरीज वजाबाकी बघा काय मिळते -7 - 5 चिन्ह सारखे म्हणजे बेरीज. 7 आणि 5 12 पण चिन्ह मायनस असल्यामुळे मायनस प्लस -3 + 8 चिन्ह अपोजिट म्हणजे वजाबाकी. 8 मधून 3 गेले 5 चिन्ह मोठ्या संख्येचं +5. चिन्हाचा फरक इथे पडला नसता कारण त्याचा वर्ग आहे त्यामुळे -5चा आणि +5चा सारखंच किंमत आली असते. 12चा वर्ग किती येते 144, 5चा वर्ग 25, 144 आणि 25 ची बेरीज करा 169. वर्गमूळाच्या बाहेर 169 काय मिळतील तुम्हाला 13. पाचवं गणित काय बघ. पाचव्या गणितामध्ये तुम्हाला x1 y1 ची किमती -3 6 दिलेल्या आहेत आणि x2 y2 ची किमती दिल्या आहेत 9 - 10. हे गणित करून बघा. सहावं गणित बघू आपण त्याच्यानंतर. सहाव्या गणितामध्ये काय दिले आपल्याला x1 is equal to -7/2, y1 is equal to 4 and x2 is equal to 11, y2 is equal to 4. Therefore, by distance formula काय म्हणतात आपल्याला डिस्टन्स बिटवीन w and x is equal to in square root काय आहे तर x2 minus x1 plus y2 minus y1 square is equal to x2 minus x1. x2 ची किंमत आहे 11, x1 ची किंमत आहे वजा असल्यामुळे इथे अधिक होईल ते 11 अधिक 7/2 कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत आहे 4, y1 ची पण 4, 4 - 4
कंसाचा वर्ग. काय मिळते ते आपल्याला 11 अधिक 7/2. तर छेद सारखा नाही, छेद सारखा करूया. 2 11 2 22 आणि 7 1 7 या पूर्णाचा वर्ग आहे. अधिक 4 वजा 4 म्हणजे 0, 0चा वर्ग म्हणजे काय 0च होणार. बरोबर. 22 आणि 7 29, 29 छेदस्थानी 2 आणि त्याचा वर्ग आहे. आता 29 छेदस्थानी 2 वर्ग आणि वर्गमूळ कॅन्सल होऊन जाईल. फक्त 29 छेदस्थानी 2 इथे उरतील. 29 छेदस्थानी 2 एवढीच नाही. क्वेश्चन काय दिलेला आपल्याला, डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर. म्हणजे कोलिनियर आहेत का पॉइंट असं आपल्याला विचारले. 3 पॉइंट दिलेले आहेत आपल्याला A B C आणि विचारले काय तर ते कोलिनियर आहेत का. तर कोलिनियर असण्यासाठी आपण गेल्या वर्षी शिकलेली प्रॉपर्टी जी आहे ती म्हणजे काय बघा. 3 पॉइंट आहेत आपल्याकडे. आपल्याला कसं कसं काढावं लागतं गणित. आता डिस्टन्स बिटवीन तिघांचे डिस्टन्स काढायचं. AB AC आणि BC या तिघांचं डिस्टन्स काढा. तिघांचं डिस्टन्स जे आहे ते 1 2 3 नंबर असतील. त्याच्यामधलं मोठं डिस्टन्स जे असेल ते बाजूला घ्यायचं आणि समजा आता इथे BC सगळ्यात मोठं डिस्टन्स होतं. तर या दोघांची बेरीज जर BC इतकी आली तर ते कोलिनियर आहेत. नाही तर नाही. आता डिस्टन्स सगळ्यात मोठं बाजूला घ्यायचं. उरल्या दोन डिस्टन्सची बेरीज करायची. ते इक्वल आलं तर कोलिनियर आहेत, नाही आलं तर नाही. हियर बाय डिस्टन्स फॉर्म्युला distance between A and B is equal to in square root x2 minus x1 square plus y2 minus y1 square हा फॉर्म्युला आहे. आता बघा डिस्टन्स बिटवीन A and B. आता A आणि B या दोन पॉइंट मध्ये A आणि B दोघांमध्ये x2 2 x1 1 2 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा 5 आहे, y1 वजा 3 आहे. पण इथं वजा, इथं पण वजा आहे, इथं पण वजा आहे, म्हणून काय वजा वजा अधिक 3 होईल. काय मिळतं आपल्याला इथं 2 वजा 1 2 वजा 1 म्हणजे 1 त्याचा वर्ग अधिक वजा 5 अधिक 3 म्हणजे वजा 2 त्याचा वर्ग. काय काय इथे किमती मिळतात आपल्याला का. तर 1 चा वर्ग 1 2 चा वर्ग 4 म्हणजे काय किंमत मिळाली आपल्याला तर वर्गमुळात 5. हे आपलं इक्वेशन नंबर 1. तसंच डिस्टन्स बिटवीन BC साठी सुद्धा तोच फॉर्म्युला आपला. फॉर्म्युल्यामध्ये काय x2 वजा x1 वजा 4 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक 7 वजा वजा अधिक 5 7 वजा वजा अधिक 5 कंसाचा वर्ग. काय काय किमती मिळतात बघा. वजा 4 वजा 2 म्हणजे वजा 6 कंसाचा वर्ग अधिक 7 अधिक 5 म्हणजे 12 कंसाचा वर्ग. बरोबर. वर्गमूळ दोघांचा 6 चा वर्ग आहे ते 36 12 चा वर्ग 144 144 आणि 36 किती मिळते तुम्हाला बघा 180. हे इक्वेशन नंबर 2. आता डिस्टन्स बिटवीन A आणि C काढायचं आपल्याला. A आणि C साठी सुद्धा तसंच फॉर्म्युला तोच आहे आपला. फॉर्म्युला बघा A आणि C x2 वजा 4 x1 1 वजा 4 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत आहे 7 वजा 3 7 वजा वजा काय गेला तिथे अधिक 3 कंसाचा वर्ग. वजा 4 वजा 1 म्हणजे वजा 5 कंसाचा वर्ग अधिक 7 अधिक 3 म्हणजे 10 वर्ग. 5 चा वर्ग किती आहे 25 अधिक 10 चा वर्ग 100 म्हणजे वर्गमुळात किती येऊ लागलं ते 125. 125 ला काय लिहिता येतं बरं आपल्याला तर वर्गमुळात 25 गुणिले 5 असं लिहिता येईल. बरोबर. काय मिळते आपल्याला 5 वर्गमुळात 5. इक्वेशन नंबर 3. याला सुद्धा आपल्याला चेंज करून लिहावं लागेल. काय मिळते इथे 36 गुणिले 5 36 गुणिले 5 केल्यानंतर 180 होईल. 36 साठी काय बाहेर 6 वर्गमुळात 5. हे आपलं इक्वेशन नंबर 2. जर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी किंमत कोणाची आहे तर BC ची. हिअर डिस्टन्स बिटवीन B and C is equal to 6√5 and distance between A and B plus distance between A and C is equal to किती मिळतं तुम्हाला
तर वर्गमुळात 5 अधिक 5 वर्गमुळात 5 बेरीज कशी करणार तर सहगुण किती याचा 1 5 आणि 1 6 6 वर्गमुळात 5 विच इज इक्वल टू काय डिस्टन्स बिटवीन बी अँड सी देअरफॉर आता डिस्टन्स दोन्ही सारखे आले याचा अर्थ कोलिनियर आहे. आता कोण कोणाच्या मध्ये आहे हे कसं शोधायचं आता तर सगळ्यात मोठा डिस्टन्स तुमचं बघा एक काढून बघितलं आपण बी आणि सी याचा अर्थ काय होतंय सरळ सरळ तर मध्ये कुठंतरी ए बिंदू येणार आहे तुमच्याकडे म्हणजे देअरफॉर बी ए अँड सी आर कोलिनियर. किंवा दुसरी एक गोष्ट असते ती बघा कॉमन याच्यामध्ये एक अक्षर कॉमन आलेलं आहे किंवा याच्यामध्ये बघा हे ए कॉमन आहे इथं पण आहे इथं पण आहे म्हणजे ए बिंदू जो आहे तो दोघांच्या मध्ये ए बिंदू जो आहे तो दोघांच्या मध्ये. त्याचा दुसरा प्रश्न काय बघा 3 पॉईंट दिलेत आपल्याला एल एम एन आणि हे चेक करायचे कोलिनियर आहेत का. पहिल्यासारखंच डिस्टन्स चेक करायचं दोघांमधलं या दोघांमधलं आणि या दोघांमधलं डिस्टन्स बघूया आधी किती येते ते हिअर बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स बिटवीन एल अँड एम आधी चेक करूया आपण एल अँड एम साठी फॉर्म्युला काय फॉर्म्युला आहे x2 - x1 होल स्क्वेअर प्लस y2 - y1 होल स्क्वेअर एक एक किमती ठेवा एल एम म्हणजे x2 असेल तर इथे m चा x 1 वजा 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 इथे अधिक होईल. आता इथे वजा आणि अधिक आल्यानंतर जातो तो काळजीपूर्वक करा 1 इथे वजा 2 आहे 1 हे वजा आणि वजा 2 हे वजा वजा इथे अधिक होईल 1 अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक वजा 3 अधिक 3 सॉरी वजा 3 आणि हे वजा 3 कंसाचा वर्ग. बघा आता काय मिळते तुम्हाला ते 1 आणि 2 3 चा वर्ग वजा 3 म्हणजे वजा 6 चा वर्ग 3 चा वर्ग 9 6 चा वर्ग 36 36 आणि 9 किती झाले 45 45 चे काय अवयव पडतात बघा ज्याचं वर्गमूळ बाहेर निघत असेल 9 आणि 5 मग 9 साठी काय बाहेर येईल 3 म्हणजे काय आलं तुमचं 3 वर्गमुळात 5. दुसऱ्या दोघांमध्ये डिस्टन्स चेक करूया डिस्टन्स बिटवीन एम अँड एन इज इक्वल टू x2 5 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक 4 वजा वजा अधिक 3 होते बघा 4 वजा वजा अधिक 3 कंसाचा वर्ग 5 वजा 1 म्हणजे 4 4 चा वर्ग अधिक 4 आणि 3 7 7 चा वर्ग 4 चा वर्ग येते 16 7 चा वर्ग येते 49 49 आणि 16 वर्गमुळात 65. आता वर्गमुळात 65 चे अवयव काय पडतात बघा कशानेच भागत नाही असं राहू द्या. डिस्टन्स बिटवीन एल अँड एन चेक करूया इज इक्वल टू x2 एल अँड एन 5 वजा वजा अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक 4 वजा 3 कंसाचा वर्ग बरोबर 7 चा वर्ग 4 वजा 3 म्हणजे 1 चा वर्ग 7 चा वर्ग 49 आणि 1 चा वर्ग 1 49 आणि 50 50 ला काय देता येईल तुम्हाला 25 गुणिले 2 म्हणजे काय आलंय 5 वर्गमुळात 2 हे 3 नंबर हे 2 नंबर. चेक करा डिस्टन्स काय काय बघा 3 वर्गमुळात 5 आहे वर्गमुळात 65 आहे 5 वर्गमुळात 2 किंवा वर्गमुळातून जर तुम्ही पूर्ण संख्या पकडली तरी वर्गमुळात 45 आहे वर्गमुळात 65 आहे आणि वर्गमुळात 50 आहे. आता इथे फ्रॉम 1 2 and 3 सगळ्यात मोठं डिस्टन्स कुठले बघा 45 65 आणि 50 म्हणजे 65 आहे. डिस्टन्स बिटवीन एम अँड एन इज इक्वल टू आता हे दोघांच्या बेरीज आहेत काय का जरा चेक करा. बेरीज कोणाची आता एल एम आणि एल एन साठी काय बेरीज येते याची 45 आहे
याची 50 आहे, तर अशी वर्गमुळातली काय बेरीज होत नाही. 3 वर्गमुळात 5 आहे, 5 वर्गमुळात 2 आहे, अशी पण बेरीज होणार नाही. म्हणजे आता इथे काय होते, वर्गमुळात या दोघांची किंमत जी आहे ती सारखी नसणार आहे. डिस्टन्स बिटवीन L and M is not equal to plus distance between L and N. Therefore, M and N are not collinear. डिस्टन्स सारखे नसेल तर ते काय दिले 3 पॉईंट दिले ते पण चेक करायचं आपल्याला. इथे पण सेम डिस्टन्स फॉर्म्युलेने आपण याची किमती काढूया. 2 डिस्टन्स, हे 2 डिस्टन्स आणि हे 2 डिस्टन्स. डिस्टन्स बिटवीन R and D इज इक्वल टू किती मिळणार आहे तुम्हाला बघा. D 2 0 वर्ग अधिक 1 वजा 3 वर्ग. 2 वजा 0 म्हणजे 2, 2चा वर्ग अधिक 1 वजा 3 म्हणजे वजा 2, वजा 2चा वर्ग. 2चा वर्ग येते 4, वजा 2चा पण वर्ग येते 4. वर्गमुळात 4, 1 वर्गमुळात 4 म्हणजे वर्गमुळात 8. आता वर्गमुळात 8ला तुम्हाला छोटं रूप देता येते का? देता येते. काय छोटं रूप पडते बघा, 4 आणि 2 अशा अवयव पडतील त्याचे. 4 साठी 2 वर्गमुळात बाहेर येईल आणि वर्गमुळात 2 तेच राहतील. हे 1 नंबर. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमीसाठी, डिस्टन्स जे आहे तुमचं हे ऑलवेज पॉझिटिव्ह येणार आहे, हे निगेटिव्ह कधी असणार नाही तुमचा. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन D and S. 3 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक वजा 1 अधिक 1 वजा 1 वजा 1 कंसाचा वर्ग. 3 वजा 2 म्हणजे 1, 1चा वर्ग 1 वजा 1 वजा 1 म्हणजे वजा 2 त्याचा वर्ग. 1 अधिक 2चा वर्ग म्हणजे 4. म्हणजे ही किंमत किती आली तुमची? वर्गमुळात 5. हे इक्वेशन नंबर 2. तिसरी किंमत काढूया. डिस्टन्स बिटवीन R and S इज इक्वल टू 3 वजा 0 अधिक वजा 1 वजा 3 कंसाचा वर्ग. काय मिळते बघा आता इथे. 3 वजा 0 म्हणजे 3, 3चा वर्ग अधिक वजा 1 वजा 3 म्हणजे वजा 4, वजा 4चा वर्ग. 3चा वर्ग येते 9, 4चा वर्ग येते 16, 16 आणि 9 25, वर्गमुळात 25 म्हणजे 5. हे आलं इक्वेशन नंबर 3. इथं पण जरा चेक करा कोणाकोणाची किमती मोठ्या आहेत. आता वर्गमुळाच्या बाहेरच्या किमती घ्यायच्या आहेत, वर्गमुळाच्या आतल्या किमती बघूया आपण. वर्गमुळात 8 आहे, वर्गमुळात 5 आहे, वर्गमुळात 25 आहे. कोण मोठं आहे? वर्गमुळात 25 मोठं आहे. आता या दोघांची बेरीज तेवढी होती का जरा चेक करा. हे वर्गमुळात 8 आणि वर्गमुळात 5 त्या दोघांची बेरीज काही करता येणार नाही, त्यामुळे त्या किमती ज्या आहेत त्या सारख्या असणार नाही. Here distance between R and S is not equal to distance between कोण आहेत दोघं? RD आणि DS. RD plus distance between DS. Therefore RD and DS are not collinear. Are not collinear. चौथं गणित बघा काय दिले. 3 पॉईंट्स आहेत, हे पण मग असं चेक करायचं आपल्याला. बघ इथे पण एक डिस्टन्स पण चेक करूया. डिस्टन्स बिटवीन P किंवा आधी काढूया. इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला? x2 1 वजा वजा 2, 1 वजा वजा 2 म्हणजे 1 अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक 2 वजा 3 कंसाचा वर्ग. 1 अधिक 2 म्हणजे 3चा वर्ग अधिक 2 वजा 3 म्हणजे वजा 1चा वर्ग. 3चा वर्ग 9 वजा 1चा वर्ग 1 म्हणजे ही किंमत किती आली? वर्गमुळात 10. हे आपलं इक्वेशन नंबर 1. त्याच्यानंतर डिस्टन्स बिटवीन QR इज इक्वल टू 4 वजा 1 4 वजा 1 कंसाचा वर्ग अधिक 1 वजा 2 कंसाचा वर्ग. 4 वजा 1 म्हणजे 3 कंसाचा वर्ग, 1 वजा 2 म्हणजे वजा 1 कंसाचा वर्ग. 3चा वर्ग 9, 1चा वर्ग 1, 9 आणि 1 10. हे इक्वेशन नंबर 2. तिसरी किंमत काढूया डिस्टन्स बिटवीन P and R.
डिस्टन्स बिटवीन पी अँड आर इज इक्वल टू काय काय 4 वजा 2, 4 वजा वजा अधिक 2 होतील, अधिक 1 वजा 3 कंसाचा वर्ग, 4 अधिक 2 म्हणजे 6चा वर्ग, अधिक वजा 1 वजा 3 म्हणजे वजा 2 कंसाचा वर्ग. बघा काय आहे त्याला, 6चा वर्ग 36 आणि 2चा वर्ग 4, 36 आणि 4 40. 40ला शॉर्ट फॉर्ममध्ये काय लिहिता येते का, 4 आणि 10 अशा वय पडते. 4 आणि 10 म्हणजे काय झालं, 2 वर्गमुळात 10. हे इक्वेशन नंबर 3. जर चेक करा किमती काय काय आहेत आपल्या, वर्गमुळात 10, वर्गमुळात 10 आणि 2 वर्गमुळात 10. आता सगळ्यात अंतर मोठं कुठलं आहे बघा, हे वर्गमुळात 10 आहे, वर्गमुळात 10 आहे, वर्गमुळात 40 म्हणजे हे मोठं आहे. क्लिअर. डिस्टन्स बिटवीन पी अँड आर इज इक्वल टू, आता यांची बेरीज येते का जर चेक करा, किंवा वेगवेगळ्या बेरीज करून पण असं पण करता येईल तुम्हाला. डिस्टन्स बिटवीन पी अँड आर इज इक्वल टू 2√10 आणि डिस्टन्स राहिलेलं दोघं जण पहिल्या गणित पण असं केलं तरी चालतंय. डिस्टन्स बिटवीन पी क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू आर इज इक्वल टू किती डिस्टन्स आहे, वर्गमुळात 10, वर्गमुळात 10. दोघांची बेरीज करा. बेरीज करता येईल करता येते. सिमिलर सरळ आहेत म्हणजे बेरीज होईल. आता बेरीज कशी करायची, पण 10 आणि 10 20 अशी बेरीज होत नाही. त्याच्या शेजारी सहगुणक किती आहे बघायचा आणि त्याच्या सहगुणाची बेरीज करायची. 1 1 आहे म्हणजे 1 आणि 1 किती झाले, 2 वर्गमुळात 10. जर चेक करा बेरीज सारखी आली का, 2 वर्गमुळात 10, 2 वर्गमुळात 10. देअरफॉर डिस्टन्स बिटवीन पी अँड आर इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी अँड क्यू प्लस डिस्टन्स बिटवीन क्यू अँड आर. आता कोण कोणाच्या मध्ये असेल पॉईंट जरा चेक करा. पी आणि आर हे शेवटचे बिंदू असणार आहेत. पी आणि आरच्या मध्ये येणार आहे, कारण सगळ्यात मोठं डिस्टन्स कुठलं आहे, पी आर. म्हणजे कोण राहील आता, क्यू. म्हणजे कसे बिंदू मिळतील, देअरफॉर पी क्यू आर आर होल लिनियर. डॅश लिहिण्यापेक्षा फॉर्ममध्ये पी क्यू अँड आर. तिसरा क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, फाइंड द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस विच इज इक्विडिस्टंट फ्रॉम a-34 b1-4. 2 पॉईंट आहेत, या 2 पॉईंटपासून समान अंतरावर असणारा बिंदू शोधायचा. पण कुठला बिंदू शोधायचा तुम्हाला, तर एक्स ॲक्सिसवर असणार. आज जर लक्षात घ्या, एक्स ॲक्सिसचे कॉर्डिनेट काय असतात ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. कुठलाही एक पॉईंट जर असेल त्याच्यावरचा, तर त्याचे कॉर्डिनेट्स काय असतील. हे तुमचं प्लेन झालं. आता याच्यामध्ये बघा 1 2 3 ओरिजिन 1 2 3 बघा. आता याच्यावरती कुठलाही पॉईंट असेल एक्स ॲक्सिसवरती, समजा हा पॉईंट घेतला आपण, हा 1 वाला, त्याचे कॉर्डिनेट काय असतील, एक्स कॉर्डिनेट आधी 1, वाय कॉर्डिनेट काय त्याचा 0. समजा हा पॉईंट घेतला आपण -2 वाला, काय आहे तिथे कॉर्डिनेट -2, 0. म्हणजे कसे कॉर्डिनेट मिळाले तुम्हाला, x, 0. म्हणजे x, 0 कोणाचे कॉर्डिनेट असतील, एक नवीन बिंदू असेल तुमच्याकडे, जो काही त्याचं नाव द्या तुम्ही, पी क्यू आर काही पण नाव द्या, त्या बिंदूचे निर्देशक ते असणार आहेत. मग तुम्ही आता इथे आपल्याला काय अज्युम करायचं, लेट पी काय कॉर्डिनेट आपण आलेले बघा. कुठला बिंदू आपल्याला माहिती नाही, पण त्याचा कॉर्डिनेट एक्स कॉर्डिनेट जो आहे तो असणार आहे काहीतरी, आणि वाय कॉर्डिनेट जो 0 असणार आहे. म्हणजे पी एक्स, 0 बी द पॉइंट ऑन एक्स ॲक्सिस which is equidistant from A and B. 2 पॉईंट पासून तो समान अंतरावर असणार आहे. समान अंतरावर असणार याचा अर्थ काय, तर दोन्हींचा अंतर सारखं असणार आहे. PA आणि PB हे दोन्ही अंतर सारखे असणार आहेत. मग आता इथे काय म्हणतात, देअरफॉर डिस्टन्स बिटवीन PA इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन PB. आता फॉर्म्युला लावा, बाय डिस्टन्स फॉर्म्युला. काय मिळतं बघा, डिस्टन्स बिटवीन PA काढायचं, P आणि A. आता तुम्ही कुठलंही आधी घ्या, हे आधी घ्या किंवा हे आधी घ्या, आपण हा आधी घेऊया पॉईंट दोन्हीकडं. P आधी घेतला म्हणजे तुमचे कॉर्डिनेट काय झाले, सुरुवातीचे x1 y1 x0 झाले, आणि आता x2 y2 काय झाले, 3, -3, 4. फॉर्म्युला लावा, काय मिळते बघा, -3 - x होल स्क्वेअर प्लस 4 - 0 होल स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर. PBचं डिस्टन्स काढायचं. PB साठी काय कॉर्डिनेट आहे, 1, -4, 1, -4, 1 - x
अधिक वजा 4 वजा 0 सोडवा आता याला. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ तुम्ही इथं जरी काढून टाकलं तरी चालतंय, किंवा इथं जरी तुम्ही असं लिहिलं p² = pb² तरी पण चालतंय. इथं वर्गमूळ काढून टाकूया दोन्हींचं. काय म्हणतं तुम्हाला बघा, वजा 3 वजा x वर्ग अधिक 4 वजा 0 म्हणजे 4चा वर्ग बरोबर 1 वजा x कंसाचा वर्ग अधिक वजा 4चा वर्ग. बरं, इथे मायनस आहे, थोडंसं कन्फ्युज होण्याची शक्यता. आपण काय करूया, हे मायनस जे आहे कॉमन काढूया. मायनसचे कॉमन काढलं तर काय मिळतं आपल्याला, हे अधिक 3 होतील, एक्स पण अधिक होतील, याचा वर्ग आहे प्लस या मायनसचा पण वर्ग आहे म्हणजे कंसाचा वर्ग झाला, अधिक 4चा वर्ग म्हणजे 16, 1 वजा एक्स कंसाचा वर्ग आणि अधिक वजा 4चा वर्ग म्हणजे 16. हे 16 कॅन्सल होतील, काय राहते बघा, वजाचा वर्ग म्हणजे अधिक होणार आहे म्हणजे काय, 3 अधिक एक्सचा वर्ग केला तुमचं काम झालं. 3 अधिक एक्स कंसाचा वर्ग a वर्ग अधिक 3 दोन्ही 6x अधिक x वर्ग बरोबर 1 वजा x कंसाचा वर्ग, त्याचा विस्तार करा. 1चा वर्ग 1 वजा 2x अधिक x वर्ग, हे x वर्ग कॅन्सल होतील. 2x जे आहेत ते इकडच्या बाजूला घेऊन येऊ आणि 9 जे आहेत ते पुढच्या बाजूला घेऊन जाऊ. 6x हे वजा वजा अधिक 2x तिकडे आल्यानंतर बरोबर 1, हे अधिक 9 पुढे गेल्यानंतर वजा 9. 6 आणि 2 8x बरोबर 1 वजा 9 म्हणजे वजा 8. देअरफॉर x = किती मिळालं तुम्हाला, -1 / 8. काय कोऑर्डिनेट मिळतो बघा. देअरफॉर x = किती आलं, -1. कशाची किंमत काढायची आपल्याला, x ची किंमत काढायची. देअरफॉर -1, 0 is equidistant point from A and B. क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, 3 पॉईंट दिले PQ आणि सांगितले काय की हे व्हर्टायसेस आहेत राईट अँगल ट्रायंगलचे, सिद्ध करा किंवा व्हेरीफाय करा. आता राईट अँगल ट्रायंगल असण्यासाठीच्या अटी काय काय असतात ते आपण जरा चेक करा. एक ट्रायंगल आहे, कुठलाही ट्रायंगल असण्यासाठीची पहिली महत्त्वाची अट म्हणजे काय, एकाच प्लेन मधले 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स पाहिजे तुम्हाला. याचा अर्थ हे 3 पॉईंट नॉन कोलिनियर आहेत हे सिद्ध करावं लागेल आधी. आणि राईट अँगल आहे म्हणजे काय, आता तर राईट अँगल म्हणजे इथे एक 90 डिग्रीचा अँगल तयार होणार, हा तुम्हाला सिद्ध करावा लागेल. आता हा कसा सिद्ध होईल, तर हा पायथागोरसचा कॉन्व्हर्स वापरायचा इथे. या हायपोटेनसचा स्क्वेअर जर दोघांच्या मोठ्या समजा जी काही मोठी बाजू आहे त्याचा स्क्वेअर जर दोन छोट्या बाजूच्या वर्गात बेरजेत काढला तर तो राईट अँगल ट्रायंगल असं म्हणता येतं आपल्याला. आता इथं एक एक पॉईंट घेऊया आपण. हिअर काय काय आहे आपल्याला बघा, -2 2 Q दिले 2 2 आणि R दिले 2,7. by distance formula, therefore by distance formula काय म्हणतं, डिस्टन्स फॉर्म्युला म्हणजे दोघातलं डिस्टन्स, PQ मध्ये डिस्टन्स काढूया, डिस्टन्स बिटवीन PQ इज इक्वल टू काय फॉर्म्युला आपला, x2 - x1 स्क्वेअर प्लस y2 - y1 स्क्वेअर. किमती ठेवू एकेकाची. आता x2 ची किंमत 2 वजा वजा अधिक 2, 2 अधिक 2 कंसाचा वर्ग अधिक 2 वजा 2 कंसाचा वर्ग, 2 वजा 2 कंसाचा वर्ग, 2 अधिक 2 म्हणजे 4चा वर्ग आणि अधिक 2 वजा 2 म्हणजे 0, 0चा वर्ग 0च येणार. आता 4चा वर्ग आणि त्याचा वर्गमूळ आहे म्हणजे काय येणार किंमत ही, तर 4 येणार. का बरं, 4चा वर्ग 16, 16चा वर्गमूळ 4. हे इक्वेशन नंबर 1 झाला. दुसरा डिस्टन्स काढूया, डिस्टन्स बिटवीन Q अँड R इज इक्वल टू काय आहे बघा, 2 वजा 2, 2 वजा 2 कंसाचा वर्ग अधिक 7 वजा 2 कंसाचा वर्ग, 7 वजा 2 कंसाचा वर्ग. 2 वजा 2 म्हणजे 0, 0चा वर्ग म्हणजे 0च होणार आहे. 7 वजा 2चा वर्ग म्हणजे 5चा वर्ग. आता 0 आहे, 0ची काही किंमत असते 0 अधिक 5, 5 वर्ग आणि त्याचा वर्गमूळ आहे म्हणजे काय किंमत मिळणार तुम्हाला, 5. हे इक्वेशन नंबर 2 झालं. तिसरा डिस्टन्स काढूया, डिस्टन्स बिटवीन P अँड R. तोच फॉर्म्युला आहे आपला, P अँड R 2 वजा वजा 2 म्हणजे 2 अधिक 2 होणार आहे अधिक 7 वजा 2 कंसाचा वर्ग.
2 अधिक 2 म्हणजे 4चा वर्ग, 5चा वर्ग. काय काय मिळते बघायचं आता. 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25 बरोबर किती येणार? वर्गमुळात 41. इक्वेशन नंबर 3. जरा डिस्टन्स चेक करा, 3 किती आले बघा. हे 4चा वर्ग म्हणजे किती येणार आहे? वर्गमुळात 16. हे 5चा वर्ग म्हणजे किती येणार आहे? वर्गमुळात 25. वर्गमुळात 16 आणि 25. आता यांची काही बेरीज अशी होत नाही, यांची बेरीज बाहेर आली होती. 4 आणि 5 9, पण इकडे वर्गमूळ निघत नाही, त्यामुळे त्याची किंमत जी आहे ती इक्वल आहे का बघायचं, चेक करा. इक्वल नाही आहे. 4 आणि 5 9, 9चा वर्ग 81 येते, म्हणजे इथे 81 आलं असतं तर ते बरोबर होतं. आता डिस्टन्स सारखं नाही, याचा अर्थ काय? देअरफॉर फ्रॉम 1 2 and 3 P, Q and R are non-collinear. डिस्टन्स सारखं नाही म्हणजे नॉन कोलिनियर आहे. आता हायपोटेनस काय येणार त्याच्यात बघा. सगळ्यात मोठी बाजू काय मिळते तुम्हाला? हे 16 आहे, हे 25 आहे, हे 41 आहे, म्हणजे 41 मध्ये त्याचा वर्ग करूया. PR² इज इक्वल टू किती मिळतं तुम्हाला बघा, वर्गमुळात 41 त्याचा वर्ग म्हणजे किती आला? 41. उरलेल्या दोन बाजूच्या वर्गाची बेरीज करूया. PQ वर्ग अधिक QR वर्ग बरोबर. PQ ची किंमत किती आहे? तर 4, 4चा वर्ग अधिक 5 त्याचा वर्ग, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 16 आणि 25 म्हणजे 41. हे इक्वेशन नंबर आपलं 4 आणि 5. काय मिळते बघा. देअरफॉर फ्रॉम 4 and 5 PR² इज इक्वल टू PQ² प्लस QR². Therefore, by converse of Pythagoras theorem, काय मिळतं आपल्याला? ट्रायंगल PQR is right angle triangle. Is right angle triangle. दोन्ही गोष्टी तुम्हाला सांगाव्या लागतील तर ते गणित बरोबर. पायथागोरसच्या प्रमेयाचा तुम्हाला उपयोग करावा लागेल कॉन्व्हर्सचा, आणि सांगावं लागेल. आता स्क्वेअर जर असता, समजा स्क्वेअर सिद्ध करायचं असतं तुम्हाला एखाद्या गणितामध्ये 4 पॉईंट दिले आणि स्क्वेअर सिद्ध करा असं सांगितलं, तर स्क्वेअरच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजे. आता याच्यामध्ये सरळ सरळ असतं, याच्या सगळ्या बाजू आणि दोन्ही डायगोनल इक्वल असतात. 4 बाजू एकमेकांना इक्वल असतात आणि 2 डायगोनल एकमेकांना इक्वल असतात. मग डायगोनल इक्वल आणि बाजू इक्वल झाले की तुमचा तो स्क्वेअर झाला. फिफ्थ क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला. 4 पॉईंट दिले PQRS आणि सांगितले काय, तर पॅरलेलोग्रामचे व्हर्टिसेस आहेत सिद्ध करा. पॅरलेलोग्रामचे व्हर्टिसेस असण्यासाठीचे काय प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे अजून काही प्रॉपर्टीज आहेत धड्यामध्ये, त्या बघितल्यानंतर आपल्याला हे गणित 2 पद्धतीने सोडवता येतं. पण सध्याला आपल्याला फक्त डिस्टन्स फॉर्म्युला माहिती असल्यामुळे आपण तेवढाच गोष्टीचा वापर करणार आहे. बघा, PQRS समजा हा क्वाड्रिलॅटरल आहे, PQRS. आता व्हर्टिसेस कोणाचे आहेत, तर पॅरलेलोग्राम सिद्ध करायचे. कसं सिद्ध करता येईल बघा. पॅरलेलोग्रामची प्रॉपर्टी काय असते, अपोजिट साइड इक्वल असतात. आता एवढंच फक्त इथे सिद्ध करायचं आपल्याला. PS आणि QRचा डिस्टन्स आणि SR आणि PQ चा डिस्टन्स सारखा आहे, सिद्ध कधी झाला. आणि इथे आपल्याला 4 पॉईंट दिले आहेत, ते 4 पॉईंट परत एकदा लिहूया. P2 - 2, Q7,3, R11 - 1 and S6 - 6. Therefore, by distance formula, काय म्हणतात आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला? एक एक डिस्टन्स सोडूया. PQ, QR, RS आणि PS. Distance between P and Q is equal to x2 - x1 square plus y2 - y1 square. किमती ठेवा एकमेकांच्या. काय काय बघा. 7 - 2 square plus y2 3 - plus 2 3 plus 2 square. 7 - 2 म्हणजे 5 square plus 3 plus 2 5 square. आता काय होईल बेरीज? 25 अधिक 25 म्हणजे आता यालाच तुम्हाला इथंच शॉर्ट फॉर्म मध्ये करता येतं. यालाच
बघा 5 वर्गमुळात 5 वर्गमुळात 5 2 वेळा आहे, म्हणजे एक वेळा बाहेर निघेल 5 आणि वर्गमुळात 2 राहतील. किंवा 25 आणि 25 किती होते तुमचे वर्गमुळात 50. परत तुम्हाला अवयव पडावे त्याचे काय अवयव पडतील 25 गुणिले 2. किंवा हे वर्गमुळात 50 असं ठेवलं तरी चालते, तुम्ही लक्षात येत नसेल तर असंच ठेवा. काय किंमत मिळते 5 वर्गमुळात 2. हे आपलं इक्वेशन नंबर 1. दुसरी किंमत काढायची आपल्याला. डिस्टन्स बिटवीन क्यू आर इज इक्वल टू 11 वजा 7, 11 वजा 7 कंसाचा वर्ग अधिक वजा 1 वजा 3. 11 वजा 7 म्हणजे 4, 4 चा वर्ग अधिक वजा 4 चा वर्ग. इथं पण तरच येते 4 चा वर्ग 16 वजा 4 चा पण वर्ग 16, 16 आणि 16 वर्गमुळात 32. आता याला छोटं रूप द्यायचं असेल तर द्या, आणि असंच ठेवा. 16 गुणिले 2 अशा अवयव पडतील त्याचे. 16 साठी 4 बाहेर येतील वर्गमुळाच्या आणि 4 वर्गमुळात 2. हे इक्वेशन नंबर 2. तिसरा डिस्टन्स काढूया आपण आता. तिसऱ्या डिस्टन्स आता कोणाचं आहे आर एसचं. डिस्टन्स बिटवीन आर अँड एस वर्गमुळात 6 वजा 11 अधिक वजा 6 वजा 1 म्हणजे वजा 6 अधिक 1 कंसाचा वर्ग. 6 वजा 11 म्हणजे वजा 5 वर्ग वजा 6 अधिक 1 म्हणजे वजा 5 त्याचा वर्ग. 5 चा वर्ग वजा 5 चा वर्ग 25 वजा 5 चा वर्ग 25, 25 अधिक 25 म्हणजे 50. 50 प्लस काय लिहितात आपल्याला तर 5 वर्गमुळात 2. हे इक्वेशन नंबर 3. आता राहिलं एक डिस्टन्स बिटवीन पी अँड एस इज इक्वल टू पी अँड एस 6 वजा 2, 6 वजा 2 कंसाचा वर्ग वजा 6 वजा 2 वजा 6 वजा वजा अधिक 2 होतील राहते वर्ग. 6 वजा 2 म्हणजे 4, 4 चा वर्ग अधिक वजा 6 अधिक 2 म्हणजे वजा 4 चा वर्ग. 4 चा पण वर्ग 16 आणि वजा 4 चा पण वर्ग 16. 16 आणि 16 किती झाले 32. काय याला शॉर्ट फॉर्म मध्ये लिहिता येईल 16 आणि 2 अशा अवयव पडतील 4 वर्गमुळात 2 असं तुम्हाला उत्तर मिळेल. हे इक्वेशन नंबर 4. 1 2 3 4 च्या किमती जरा चेक करा काय काय बघा. आता ऑपोजिट साईड पाहिजे. पी क्यू बरोबर ऑपोजिट कोण असतं आर एस. 5 वर्गमुळात 2 5 वर्गमुळात 2. पी एसचं किती आले 4 वर्गमुळात 2. क्यू आरचं पण तेवढंच पाहिजे आले. म्हणजे आपल्याला इथं काय मिळतं फ्रॉम 1 and 3. 1 and 3 मध्ये काय मिळतं आपल्याला पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन पी क्यू इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन आर एस. That is segment PQ is congruent with segment RS. And from 2 and 4 2 आणि 4 वरून काय म्हणतात आपल्याला डिस्टन्स बिटवीन QR is equal to PS. That is QR is equal to PS. Therefore opposite side सारखा आहे म्हणजे काय क्वाड्रिलॅटरल कसा आहे तो parallelogram आहे. Therefore quadrilateral PQRS is a parallelogram. काय सिद्ध करायचं त्याच्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती पाहिजे आणि त्या प्रॉपर्टीज होते ते अप्लाय करायच्या. गणित सोपे गणित आहेत. फक्त एकच फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यात किमती ठेवल्या जातात. 6वा प्रश्न काय दिला बघा. 4 पॉईंट दिले एबीसीडी आणि सांगितले काय की एबीसीडी क्वाड्रिलॅटरल जो तो रोम्बस आहे सिद्ध करा. रोम्बसची काय प्रॉपर्टी असतात तर सगळ्या बाजू इक्वल पाहिजे. म्हणजे सगळ्या बाजूंची किंमत जर तुम्ही डिस्टन्स काढली सगळे डिस्टन्स इक्वल यायला पाहिजे. मग डिस्टन्स काढून बघू आपण त्याच्यात काय मिळतं ते. हिअर बाय डिस्टन्स फॉर्म्युला एकाचं काढूया डिस्टन्स बिटवीन ए अँड बी इज इक्वल टू x2 minus x1 square plus y2 minus y1 square. x2 minus 1 minus 4 minus 1 minus minus plus 4 plus y2 2 minus minus 7 म्हणजे 2 plus 7. 4 वजा 1 म्हणजे 3, 3 चा वर्ग अधिक 7 आणि 2 म्हणजे 9, 9 चा वर्ग. 3 चा वर्ग 9, 9 चा वर्ग 81, 81 आणि 9 90.
हे इक्वेशन 1. दुसरी किंमत आपल्याला काढायची डिस्टन्स BC. 8 वजा 1 म्हणजे 8 अधिक 1 कंसाचा वर्ग अधिक 5 वजा 2 कंसाचा वर्ग. 8 अधिक 1 म्हणजे 9, 9चा वर्ग अधिक 5 वजा 2 म्हणजे 3, 3चा वर्ग. 9चा वर्ग येते 81, 3चा वर्ग 9, 81 आणि 9 90. हे इक्वेशन नंबर 2. डिस्टन्स बिटवीन CD इज इक्वल काय माहिती बघूया. 5 वजा 8 5 वजा 8 कंसाचा वर्ग अधिक वजा 4 वजा 5 5 वजा 8 म्हणजे वजा 3, वजा 3चा वर्ग अधिक वजा 5 वजा 4 म्हणजे वजा 9चा वर्ग. 3चा वजा 3चा वर्ग येते 9 आणि 9चा वर्ग येते 81. 81 9 किती झाले 90. इक्वेशन नंबर 3. अँड डिस्टन्स बिटवीन AD. ADचे डिस्टन्स किती मिळेल आपल्याला आता. 5 वजा 4 म्हणजे 5 अधिक 4 वजा 4 वजा वजा अधिक 7. 5 आणि 4 9चा वर्ग, 7 वजा 4 म्हणजे 3चा वर्ग. 9चा वर्ग 81, 3चा वर्ग 9, 81 आणि 9 90. हे इक्वेशन नंबर 4. बघा डिस्टन्स चेक करा. वर्गमुळात 90 वर्गमुळात 90 वर्गमुळात 90 वर्गमुळात 90 सारखे सगळे सारखे आले. देअरफॉर फ्रॉम 1 2 3 and 4 काय म्हणतात आपल्याला. डिस्टन्स बिटवीन AB is equal to distance between BC is equal to distance between CD is equal to distance between AD. That is AB is equal to BC is equal to CD is equal to AD. सगळ्या बाजू सारख्या काय असेल तो तर रोमच असेल समभुज चौकोन. Therefore quadrilateral ABCD is rhombus. 7वा प्रश्न काय दिला आपल्याला. फाइंड x if distance between points LX,7 and M1,15 is 10. दोन पॉईंट मध्ये डिस्टन्स आपल्याला दिलेले आहे आणि x ची किंमत काढा असं सांगितलेले. डिस्टन्स दिले म्हणजे डिस्टन्स फॉर्म्युला आपण आपल्याला गणित करता येईल. काय काय ते गोष्टी आपण लिहून घेऊ. हियर x1 is equal to x, x2 is equal to 1, y1 is equal to 7 and y2 is equal to 15. Distance between L and M is equal to 10. आता काय दिलेलं आपल्याला तर डिस्टन्स दिलेले. डिस्टन्स फॉर्म्युला वापरू. y डिस्टन्स फॉर्म्युला. Therefore by distance formula काय म्हणतात आपल्याला. डिस्टन्स बघा काय असतं ते. काय असतं आता डिस्टन्स x2 minus x1 square plus y2 minus y1 square is equal to 10. x2 x1 ची किंमत ठेवू आपण. काय काय त्या स्क्वेअर रूट मध्ये. x2 ची किंमत किती आहे 1, x1 ची x अधिक y2 वजा y1 15 वजा 7 त्याचा वर्ग बरोबर 10. किंवा तुम्ही डायरेक्ट इथे डिस्टन्सचा स्क्वेअर करून पण लिहू शकता. डायरेक्ट डिस्टन्स बिटवीन एल स्क्वेअर करायचा आणि स्क्वेअर रूट काढून टाकायचं. आता इथे आपण आधी किमती काढूया मग स्क्वेअर रूट काढूया. 1 मायनस एक्स स्क्वेअर असंच ठेवूया प्लस 15 वजा 7 म्हणजे 8चा वर्ग बरोबर 10. आता स्क्वेअर रूट काढूया. स्क्वेअर रूट काढण्यासाठी काय आता दोन्ही बाजूचा स्क्वेअर करावं लागेल. स्क्वेअर केल्यावर काय मिळेल तुम्हाला 1 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 8चा वर्ग किती येते 64 बरोबर 10चा वर्ग 100 स्क्वेअरिंग बोथ साइड्स. आता इथं 1 मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 100. हे प्लस 64 तिकडे गेल्यावरती काय होते मायनस 64. मग इथे काय म्हणतं 1 मायनस एक्स होल स्क्वेअर इज इक्वल टू 100 वजा 64 म्हणजे 36. आता स्क्वेअर रूट काढूया परत.
1 मायनस एक्सची किंमत मिळेल तुम्हाला. 1 मायनस एक्स इज इक्वल टू 36चं वर्गमूळ काय असतं तर अधिक वजा 6. आता एक एक किमती बघू काय काय मिळतं. 1 वजा एक्स बरोबर एका वेळेला अधिक 6 घेऊया आणि 1 वजा एक्स बरोबर एका वेळेला वजा 6 घेऊया. आता एक्स पलीकडे घेऊन जाऊ, 6 इकडे घेऊन येऊ, म्हणजे काय मिळतं तुम्हाला अधिक एक्स बरोबर 1 वजा 6. हे वजा एक्स पलीकडे गेलं अधिक होतील, वजा 6 इकडे आलं अधिक होतील. एक्स बरोबर काय मिळतं इथे 1 अधिक 6. therefore x इज इक्वल टू काय मिळालं तुम्हाला -5 और x इज इक्वल टू 7. -5 और 7 किंवा तुम्ही इथं स्क्वेअर करून त्याचं एक्सपान्शन करून पण सोडू शकता क्वाड्रॅटिक. आणि व्हर्टेक्सेस ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल आहे सिद्ध करा सांगितलं. इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे काय असतं का तर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे तिन्ही बाजू सारख्या असतील. याचा अर्थ समजा 3 पॉईंट आहे तुमच्याकडे ABC मिळून एक ट्रायंगल तयार होणार आहे. आता हा ABC मध्ये AB बरोबर BC बरोबर AC असं जर आलं तर इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. आता इक्विलॅटरल ट्रायंगल आहे का नाही सिद्ध करूया आपण. बघू आता एक एक डिस्टन्स काढून. डिस्टन्स बिटवीन A and B x2 minus x1 square plus y2 minus y1 square is equal to x ची व्हॅल्यू 1 वजा 1 6 वजा 2 स्क्वेअर 1 वजा 1 म्हणजे 0 0 चा वर्ग म्हणजे 0 होणार आहे अधिक 6 वजा 2 म्हणजे 4 4 चा वर्ग 4 चा वर्ग 16 16 चा वर्गमूळ 4 म्हणजे इथे बाहेर काय येणार आहे 4. डिस्टन्स बिटवीन ए बी किती आलं 4. हे इक्वेशन नंबर 1. आता BC काढूया. डिस्टन्स बिटवीन B and C. आता इथे थोडी किंमत फक्त वेगळी आहे, बाकी सगळं काय सारखंच आहे. 1 अधिक 2 वर्गमूळात 3 आहे. हे 1 अधिक 2 वर्गमूळात 3 वजा 1 त्याचा वर्ग अधिक 4 वजा 6 त्याचा वर्ग. बघा इथे काय काय मिळतं तुम्हाला. वजा 1 अधिक 1 कॅन्सल होऊन जाईल. इथे काय राहते फक्त 2 वर्गमूळात 3 आणि वर्ग अधिक 4 वजा 6 म्हणजे वजा 2 त्याचा वर्ग. त्याचा वर्ग कसा होईल बघा. 2 चा वर्ग 4 वर्गमूळात 3 चा वर्ग 3 अधिक वजा 2 चा वर्ग 4 4 त्रिक 12 आणि 4 16 16 चा वर्गमूळ 4. हे इक्वेशन नंबर 2. तिसऱ्या वेळेला डिस्टन्स काढूया AC मधलं. डिस्टन्स बिटवीन A and C इज इक्वल टू सेम फॉर्म्युला आहे. 1 अधिक 2 वर्गमूळात 3 वजा 1 1 अधिक 2 वर्गमूळात 3 वजा 1 कंसाचा वर्ग. हे x2 हे x1 अधिक y2 4 वजा 2 त्याचा वर्ग. हे वजा 1 अधिक 1 कॅन्सल होईल. इथं पण काय राहते 2 वर्गमूळात 3 त्याचा वर्ग 4 वजा 2 म्हणजे 2 चा वर्ग. मग सारखाच वर्ग करायचा. इथे 2 चा वर्ग 4 गुणिले वर्गमूळात 3 चा वर्ग 3 अधिक 2 चा वर्ग म्हणजे 4 4 त्रिक 12 आणि 4 16 म्हणजे इथं पण वर्गमूळ 16 चं 4. हे तिसरं इक्वेशन. जर ते डिस्टन्स बघ काय आले 4 4 आणि 4 म्हणजे सगळे सारखे आले. therefore from 1 2 and 3 distance between AB is equal to distance between BC is equal to distance between A and C. Therefore E is equal to AC. आता असं जर असेल तर काय असतं तर ट्रायंगल. therefore triangle ABC is an equilateral triangle. तिन्ही बाजू सारख्या मापाच्या आहेत म्हणून तो कसला असेल इक्विलॅटरल ट्रायंगल असेल.